विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण सूक्ष्म पाठ अभ्यासलेले आहे. विविध कौशल्य आपण अभ्यासलीत. तर 30 मिनिटाचा पाठ किंवा 35 मिनिटाचा पाठ शिकवायच्या अगोदर या पाठाचे 3 प्रमुख कौशल्य एकत्रित करून जो पाठ तयार केला जातो त्याला सेतुपाठ असे म्हटले जाते. साधारणतः यामध्ये प्रस्तावना, समारोप ही 2 कौशल्य तर सेमच असतात, परंतु तिसरं कौशल्य मात्र तुम्ही त्यामध्ये स्पष्टीकरण, चेतक बदल, प्रयोग दिग्दर्शन, दृकश्राव्य साधनांचा वापर, शैक्षणिक साहित्यांचा वापर, प्रश्न कौशल्य अशा विविध कौशल्य तुम्ही घेऊन 3 कौशल्य एकत्रित करून सेतुपाठ घ्यावाचा असतो. तर आपण अभ्यासासाठी सेतुपाठामध्ये प्रस्तावना, चेतक बदल आणि समारोप हे 3 कौशल्य घेऊया आणि या तिघांचा एकत्रित निरीक्षण तक्ता बघूया. निरीक्षणासाठी मुद्दे पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला कौशल्य, प्रस्तावना, चेतक बदल आणि समारोप असे दिसते आहे. दुसऱ्या कॉलममध्ये उपकौशल्य किंवा निरीक्षणाचे मुद्दे आणि तिसऱ्यामध्ये पदनिश्चय श्रेणी. पदनिश्चय श्रेणीचा जो दर्जा आहे तो कनिष्ठ, मध्यम, चांगला आणि उत्कृष्ट अशा 4 भागामध्ये. तर निरीक्षणाचे मुद्दे, उपकौशल्य, प्रस्तावना कौशल्यासाठी आवश्यक सूचना कशी केली, कनिष्ठ दर्जाची, मध्यम, चांगल्या की उत्कृष्ट, असेच इतर पॉईंटसुद्धा जसं पूर्वज्ञान जागृती तर तुम्हाला केवळ टिक करायचं आहे. त्यानंतर पूर्वज्ञानाची पाठ्यघटकाशी सांगड, शैक्षणिक साधनांचा वापर, हेतुकथन आणि शेवटी फलकलेखन कला आहे की नाही हेतुकथनानंतर. दुसरं चेतक बदल. यामध्ये निरीक्षणाचे मुद्दे, शिक्षकांची हालचाल, हावभाव, आवाजातील चढउतार, संवेदन लक्षातील बदल, विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग आणि तिसरं कौशल्य ते म्हणजे समारोप. सर्व प्रमुख मुद्द्यांचा अंतर्भाव केला की नाही, मुद्द्यांची सुयोग्य मांडणी होती की नाही, पूर्वज्ञानाची प्राप्त घटकाशी सांगड घातली का नाही, शेवटपर्यंत अवधान टिकवण्यात यश आलं की नाही, आलं तर कशा प्रकारचा, कनिष्ठ, मध्यम, चांगल्या की उत्कृष्ट दर्जाचा, अंतिम विधान, अशा प्रकारे आज हा पाठ पाहला. अशा प्रकारचं प्राप्त ज्ञानाची भावी ज्ञानाशी सांगड घातली का नाही, यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले, तर अशा प्रकारचा हा एकत्रित निरीक्षण तक्ता. तर आता आपण सेतुपाठाच्या प्रमुख टाचनाकडे वळूया. सेतुपाठ, प्रस्तावना, चेतक बदल आणि समारोप. विषय मराठी, घटक गद्य, उपघटक चतुर्कावळा, वर्ग दुसरा, वेळ 15 मिनिट, दिनांक आणि तुकडे. तर आता बघूया कौशल्य. सेतुपाठा तर 5 पॉईंट आपण इथे दिलेले आहे, 5 कॉलम केलेले आहेत. एक पहिल्या कॉलममध्ये आशय किंवा पाठ्यमुद्दे, दुसऱ्या कॉलममध्ये उद्दिष्ट व स्पष्टीकरण, तिसऱ्या कॉलममध्ये शिक्षक कृती, चौथ्या कॉलममध्ये विद्यार्थी कृती आणि 5व्या कॉलममध्ये निरीक्षणाचे मुद्दे किंवा उपकौशल्य. तर शिक्षक काय करतो आहे, तर आशयामध्ये एक गोष्ट सांगते. शिक्षक कृतीमध्ये शिक्षक वर्गामध्ये येतात, विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग म्हणतात, विद्यार्थीसुद्धा शिक्षकांना गुड मॉर्निंग म्हणतात. ही काय झाली, लक्षवेधक प्रेरणा. निरीक्षणाच्या मुद्द्याकडे तुम्ही बघावा. त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्ट सांगून, कथा सांगून असं नाही, तर तुम्ही केवळ गोष्ट किंवा कथा सांगूनच प्रस्तावना करावी. तर तुम्ही प्रश्न विचारून, प्रयोग दाखवून, एखादं शैक्षणिक साहित्य दाखवून अशा प्रकारची प्रस्तावना करू शकता. परंतु आपला विषय मराठी असल्याकारणाने आपण कथा सांगून शिक्षक काय करत आहे, वर्गामध्ये प्रस्तावना करत आहे. आणि वर्गामध्ये आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचं लक्ष एकत्रित घ्यावं, एक केंद्रित घ्यावं, यासाठी प्रारंभिक सूचनासुद्धा देतात की विद्यार्थ्यांना इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला छानशी एक गोष्ट सांगणार आहे, काही प्रश्नही विचारणार आहे आणि तेव्हा तुम्ही काय सामूहिक उत्तर देऊ नये प्रश्नाची. आणि त्या प्रश्नावरूनच शिक्षक काय करते, शेवटच्या प्रश्नामधून पाठ्यघटकाचं नाव विद्यार्थ्याकडून काढून घेतात. त्यालाच हेतुकथनसुद्धा म्हटलं जाते. तर प्रारंभिक सूचनाही आणि लक्षवेधक प्रेरणा. शिक्षक कथा सांगायला सुरुवात करतात. आशयामध्ये किंवा मुद्द्यांमध्ये तुम्हाला दिसते आहे की एक जंगल, त्यावर एक कावळा राहत होता, एक भला मोठा वृक्ष आणि तिथे एक साप राहत बिळामध्ये आणि तो साप त्या कावळ्याची दररोज अंडी खात. शेवटी
एक श्यामबाला ही राजकन्या तिथे आंघोळीला झाडाखाली यायची. तेव्हा त्या कावळ्याने एक युक्ती सुचवली आणि स्नान करतेवेळी श्यामबालेचा हार त्या कावळ्याने बिळामध्ये नेऊन टाकला. सैनिकांना दिसलं. श्यामबालेने आरडाओरडा केली आणि सैनिकांनी त्या याला मारून टाकलं सापाला आणि श्यामबालेला शेवटी तिचा हार मिळवून दिला. आणि अशा प्रकारे यावरून काय दिसतं आहे तर सगळ्यात शेवटचा प्रश्न शिक्षक विचारतात की बुवा यावरून कोणता गुण दिसतात कावळ्यातला, तर चतुर आहे. आणि म्हणूनच शिक्षक म्हणतोय की आज आपण म्हणूनच काय करतोय, चतुर कावळा हा पाठ अभ्यासतोय. या पाठामध्ये उद्दिष्टे व स्पष्टीकरण कॉलम नंबर 2 मध्ये तुम्हाला दिसते आहे. ज्ञान, विद्यार्थी पाठाविषयी माहिती जाणतो आहे, त्यानंतर माहिती समजून घेतो आहे आणि तो माहिती सांगतो आहे. विद्यार्थी उपयोजन म्हणजेच मिळालेल्या माहितीचं काय करते आहे, जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करतो. वाक्यात उपयोगसुद्धा विद्यार्थी करून देतात. आणि कौशल्यसुद्धा पाठाचं निरीक्षण, प्रकट वाचन विद्यार्थी चांगल्या प्रकारे करतात. शैक्षणिक साहित्याचं वाचन करतात. आणि अशा प्रकारे शिक्षक आता मुख्य पाठ चतुर कावळा या पाठाकडे शिक्षक वळतो आहे. आणि शिक्षक अतिशय दुसरं कौशल्य जे आता सुरू झालेलं आहे ते म्हणजे चेतक बदल, शिक्षकांची हालचाल, आवाजातील चढउतार, संवेदन लक्षातील बदल, विद्यार्थ्यांचा शाब्दिक कृतीयुक्त सहभाग, अशा या मुद्द्यांचं चेतक बदल आपण अभ्यासूया. अशामध्ये तुम्हाला बघायचं आहे की शिक्षक चतुर कावळा, भलं मोठं झाड होतं आणि त्या झाडावर भलं मोठं म्हटल्याबरोबर शिक्षक काय करत आहे, दोन्ही हात खोलून हाताच्या आकाराद्वारे हात फिरवून झाडाचा मोठा आकार दाखवतोय. म्हणजेच काय प्रकारे शिक्षक काय करत आहे तर हावभाव करतो आहे. शिक्षक जेव्हा कावडे दादा हा कोल्हा म्हणतो आहे की मला एक छानसं गाणं ऐकत आहे, त्याच्या मनामध्ये कावड्याच्या चोचीतील भाकरीचा तुकडा पडून आपल्याला मिळावा ही इच्छा होती. तर कावडे दादा असं म्हटल्याबरोबर काय करत आहे, अतिशय आवाजामध्ये सुद्धा चढउतार होतो आहे. शिक्षक हावभाव करते, हालचाल करते, अरे वा भाकरीचा तुकडा असं म्हटल्याबरोबर शिक्षक आपल्या यामध्ये आवाजामध्ये बदल करतोय. शिक्षक भिंतीवरील कावड्याच्या चित्राकडे विद्यार्थ्यांचं लक्ष वळवतात, म्हणजेच संवेदन लक्षामध्ये बदल करून घेतात. आणि विद्यार्थ्यांना ब्लॅकबोर्डवर काढलेलं चित्र त्यांच्या नावं वाचून घेतात. म्हणजेच विद्यार्थ्यांचा कृतीयुक्तसुद्धा सहभाग शिक्षक घेतो आहे. आणि यावरूनच काय केलं आहे, सर्व मुद्दे चेतक बदलाचे इथे भाकरीचा तुकडा, कावडे दादा लबाड आहे हे जेव्हा चतुर कावड्याच्या लक्षात येतं आणि तो भाकरीचा तुकडा कावडा पायामध्येच घेऊन गाणे गातो आहे आणि लबाड कोल्ह्याला आपला पराभव झाला असं लक्षात येऊन तो खाली मान घालून तिथून निघून जातो आहे. अशा प्रकारचा हा पाठ चतुर कावळा शिक्षकांनी इथं शिकविलेला आहे. आणि तिसरं कौशल्य यामधलं ते म्हणजे समारोप कौशल्य. आणि समारोप कौशल्यामध्ये तुम्हाला इथं दिसते आहे आशय आणि पाठ्यमुद्द्यामध्ये तुम्हाला इथं दिसते आहे चतुर कावळा, भाकरीचा तुकडा, लबाड कोल्हा, कोल्ह्याची युक्ती, कावड्याची चतुराई, कोल्ह्याची खाली मान घालून परत जाणे. अशा प्रकारचं इथे काय दिसतं आहे आपल्याला, सरळ पाठ्यमुद्दे दिसते आहे. तर यावरून आपल्याला उपकौशल्य किंवा निरीक्षणाच्या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे तुम्हाला की शेवटी समारोप म्हणजे काय, तर संपूर्ण पाठाचा सार आहे. थोडक्यात माहिती, प्रमुख मुद्द्यांचा अंतर्भाव केला की नाहीत, मुद्द्यांची मांडणी, जसं भाकरीचा तुकडा, लबाड कोल्हा, कोल्ह्याची युक्ती, कावड्याची चतुराई आणि कोल्ह्याचा पराभव. तर ही गोष्ट प्रमुख मुद्दे माझे क्रमशीलरित्या आलेले आहे. विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत अवधान ठेवून राहण्यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य दाखवलं, विद्यार्थ्यांकडून नावं, ब्लॅकबोर्डवरील नावं वाचून घेतलेत आणि म्हणजे शेवटपर्यंत लक्ष टिकवण्यात यश मिळालं. आणि सर्वात शेवटी म्हणजे शिक्षकांनी काय केलेलं आहे, स्वाध्याय घेतलेला आहे, म्हणजे ज्ञानाचं दृढीकरणसुद्धा करून घेतलेलं आहे. आणि तुमच्या शब्दामध्ये स्वाध्यायामध्ये ही एक चतुर कावड्याचे वर्णन तुमच्या शब्दामध्ये लिहून आणा. फलकलेखन शेवटी तुम्हाला दिसते आहे. प्रमुख मुद्दे, पाठ्यमुद्दे यात दिसते, कठीण शब्दार्थ आणि गृहपाठ सुद्धा इथं तुम्हाला दिसतो आहे.
तर अशा प्रकारे इतरही या पाठाचं तुम्ही काय करायला पाहिजे, पाठ वाचन काढावं आणि अशा प्रकारे हा सेतूपाठ इथे संपलेला आहे. आवडला असेल तर आमचं शॉर्ट स्टडी मास्टर हा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.